हे फायनल होईल की नाही माहिती नाही कार्यक्रमासाठी, कारण मुलांना पण घ्यायचं. हे पहा, सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. असंही ऑलरेडी आम्ही खूप थकलेत, पण साड्या दाखवायच्या आहेत, उद्या सकाळी निघायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी साडी दाखवते, म्हणजे ज्यासाठी आम्ही फिरलो. जे सेट करायचा हा कलर आहे, हा वाईन कलरमध्ये थोडासा मोरून आहे असा, आणि हे जॅकेट आहे, तर ह्यांना मॅचिंग करायचं आहे. आणि खूप साड्या बघितल्या व्हिडिओमध्ये ही साडी नाही दाखवते. लास्टला निघताना किती ग 5 मिनिटाच्या आधी तो सेट आणला. आम्ही ती साडी उघडून पण नाही बघितली, तेवढा कंटाळा आला होता दोघींना, आणि दोन्ही मुलं घरी होते. तर माझ्याही लक्षात होतं की हा क्रीम कलर हे आहे, आणि परफेक्ट मॅचिंग मिळालं. पण आत्ता हे फायनल होईल की नाही माहिती नाही कार्यक्रमासाठी, कारण मुलांना पण घ्यायचं झालं. का तिथं आम्ही 2 साड्या बघत होतो की मुलीला आणि मुलांना मॅचिंग करूया, पण त्याच्यात 2 नव्हत्याच, आणि तिथं गर्दी पण खूप होती. नंतर थोडासा कंटाळा पण करत होते, पण साडी खूप छान आहे. म्हणजे जे आपली बनारसी आहे ना तसं आहे, क्वालिटी पण चांगली, पण माहिती नाही बऱ्यापैकी खूप रिजनेबल भेटले. किती रेट सांगितलं त्यांनी, रेट आम्ही नाही सांगणार, तुम्ही जाऊन त्या दुकानात बघा, इथंच आहे, बिचाऱ्यांचे सेलिंग होते. पण खरंच साडी खूप सुंदर आहे. आता काय माहिती आता राणीचं काय फायनल होतं, तिने 2 दिवस मागितलंय, म्हणजे माझ्या बहिणी. आता बोलू नको, मला चांगली दिसते म्हणून, तुलाही छान दिसते. अगं असं काय, हे डोक्यातून काढतो की कलरवरती साडी नसते. तर ही साडी खरंच सुंदर आहे, आणि तिने घेतल्यानंतर मला पण 1-2 आवडल्या, ऑर्डरच्या पण होत्या. आणि हे साडी मॅडमने सगळं नेसून बघितलं. तुला आवडली की आवडली नाही? छान आहे साडी. मग आता तुला काय प्रॉब्लेम आहे, फायनल काय करत नाहीयेस? जरा आई बघ. हा ब्लाऊज आहे असा, आणि वाईन कलर आहे, जसं हे बोलतो वांगी कलर येतो, तो थोडासा वेगळा येतो, पण खूप सुंदर दिसते. वेल खूप छान आहे, ब्लाऊज पण सेम आहे, सेम शालो पॅटर्न. आत्ता एक आयडिया आहे, म्हणजे राणी म्हणजे माझी बहीण, जिचं नाव वैशाली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले, आम्ही तिचं टोपण नाव राणीचं बोलतो. तर ती जे काही ह्या साड्याबद्दल बोलली ना, मला खूप छान वाटलं की आपण साड्या नेहमी आता घालत नाही, कधी तर घालतो, आपल्याला नवीन हव्या असतात. तर अशा काही साड्या घ्यायच्या ज्या दिसायला खूप रिच दिसतात आणि कमी किमतीत. हे कधीपासून तू ह्या साड्यांच्या ह्याच्यामध्ये असं, लग्नातल्या तुझ्या साड्या खूप भारी होत्या. हां, म्हणजे ती बोलते ताई मला एवढं वापरण्यात येत नाही. ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे की वापरण्यात येत नाही, पण भेटल्या पण पाहिजे. हिला माहिती नाही, हिला साड्या भेटतात, ही शोधते करते, पण मला ते जमतच नाही ते असं. पण ही साडी खूप सुंदर आहे आणि छान भेटली, असं म्हणजे बघायला अख्खी भरलेली आहे, क्वालिटी पण चांगली आहे. अशी का म्हणजे छान आहे, असं काही हे नाही आहे. 4,000 5,000ची म्हणू शकतो, 5 नाही पण 4,000ची साडी वाटते. ह्याची किंमत कदाचित आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तर तुम्ही सांगा किती आहे. मी ह्याच्या किमती सांगणार नाही. आणि हा ब्लाऊज आहे, हा नेसता भाग आहे, पण ठीक आहे. म्हणजे तुम्ही 25-30 हजार ठीक आहे, आपण कार्यक्रमाला ते घेतो. 25-30 हजारामध्ये घेण्यापेक्षा ही 4-5 हजारात घेतलेली साडी कधीही परवडते, आणि 5-7 नेसून होत. जास्तीत जास्त साड्या कुठं नेसून होतात सांग आपल्या? तेवढ्याची पण नाही. नाही, ही नाही आहे, पण होतच नाहीत आपल्या अलीकडे. म्हणजे ती मला किंमत सांगते, मी नाही सांगणार आहे, शेवटी सांगू आपण किंमत. म्हणजे साड्या आत्ता ही काय नेसली, परत नाही नेसायची, मग नंतर वेगळीच नेसायची, हे सगळं आहे. त्याच्यामुळे होत नाही. साडीची घडी करते, तिने घातली होती तेव्हा काय हे केलं नाही, शूटिंग नाही घेतलं, आम्ही जेवत होतो. तर असंही बऱ्यापैकी त्याला नॉलेज खूप खूप म्हणजे खूप बऱ्यापैकी खूप चांगले सगळं करते ते, असं स्वतः सगळं. तर त्यामुळे मला तिच्या एवढं नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे तिच्या इतकं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण तिचं असतं ते आधीपासून आहे, लहानपणापासून. मेकअपमध्ये पण खूप तिला हे होतं. हां, दुसरी एक सुरुवातीला ही साडी घेतली सगळ्यात आधी, आणि आम्ही फक्त वाईन कलर आहे ह्याला मॅचिंग होतं हे आम्ही शोधत होतो. आणि मी म्हणले ठीक आहे, हा बेस असा आहे. ॲक्च्युली मेहंदी कलरमध्ये, पण ह्याच्यावरती कॉपरची डिझाईन आहे ना, त्यामुळं साऊथ इंडियन जे लुक आहे ना तो येतो, खूप छान दिसते. बॉर्डर चांगली, साड्याच्या क्वालिटी चांगल्या आहेत. ह्या सगळ्या साड्या काय का दुकान ते दीप
दीप कलेक्शन. दीप कलेक्शन पुण्यामध्ये नवी पेठ. तर तिथे स्कूटीवर घेऊन गेली मला तिकडं. बाहेर 4 व्हीलरने तर शक्यच नाही कधी पोहोचू. किती ट्रॉफिक. पण हे ट्रॉफिक जे पुण्याचं आहे असे तिथं सिग्नलवरती का कोणी नसतं? हे नेहमीच आहे. असंच आहे. पुणे तिथे काय बोलू. हां, पुणे तिथं का होऊ नये, हे असं आहे. आणि ह्याचा पदर खूप छान आहे. आणि मी श्रद्धाला ही साडी खूप आवडली. तू नव्हतीस ती चांगली घाल मला बोलते तू का नाही घेतलंस. म्हणजे मला तिथं साडी मला का अशी वाटली नाही आपल्यासाठी अशी घ्यावं. आणि वजन पण आहे, क्वालिटी पण चांगली, वजन पण आहे. तुम्ही एक आयडिया करा, अशा साड्या घ्या ज्या कमीमध्ये बसतील आणि आपणाला ठीक आहे एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट नाही करायचे असते तर ठीक. सिल्क घेतो ती वेगळी आहे गोष्ट कधीतरी, पण अशा घेऊ शकतो आपण देण्या घेण्यासाठी किंवा स्वतःसाठी पण छोट्याशा कार्यक्रमासाठी. ही पूर्ण अशी ह्यांच्या लाईनी उभ्या नाहीत, आडव्या नाहीत, आडव्या आहेत त्याच्या. आता ही पण मॅचिंग करू शकतेस. आत्ता उठून दिसत नाही हे असं ह्याच्या द्यायचे. दिवसा बघा उद्या ती म्हणजे आज घाई पण खूप झाली आपल्याला. म्हणजे साड्या घेऊन साड्या सगळ्या चांगल्या आणल्यात. आता ती थोडंसं व्यवस्थित बघेल त्याच्या सेटअपमध्ये. ही पण खूप छान दिसते, त्याला मॅचिंग पण आहे, हे पण आहे. ही क्वालिटी चांगल्या आहेत पण साड्यांच्या, म्हणजे किमतीच्या मानाने. 2 झाल्या. त्यानंतर माझ्याकडे नेहमी परकर पोलक्यासाठी ऑर्डर असते पैठणी साडीची. तुम्ही पाहिलं असेल, मी कोणासाठी तरी शिवलेली तिची मला ऑर्डर होती. मी जिथून घेते तिथेही सांगितलं. पण चिकटली साडी ही हा असा पोस्टर आहे ह्याचा. आय थिंक मी त्याचं शूट पण घेतलेलं आहे नंदीच्या मुलीच्या लग्नातली. त्याची बॉर्डर वेगळी आहे. तर ही अशी ही मी घेतली. मला वाटतं निघायच्या आधी 10 मिनिटाच्या आधी. हे बघा ही अशी, आणि छान दिसते ही साडी. पिंक कलर खूप झाले त्याच्या. आणि ह्याची बॉर्डर अशी आहे, कॉपर आहे. त्याचं परकर पोलक्यासाठी घेतले. खूप सुंदर ह्याचा गेटअप येतो परकर पोलक्यासाठी. तुम्ही हेही घेऊ शकता ह्याच्याचा. आणि ह्याचा पदर आता कारण मला घडी मोडायला कंटाळा आलेला आहे. ह्याचा असा हा पदर आहे. तर अशी ही एक साडी झाली, ती मी माझ्यासाठी घेतली. म्हणजे मला जी ऑर्डर आली त्यासाठी घेतली. मी जिथं ऑर्डर देते तिथेही असतात, पण मी म्हणले नाही आता आलेच तर आहेत तर म्हणले चला घेऊन जावं. असं कुठेही गेले साडी आवडली तर पटकन मीही उचलते. कारण ह्या साड्यांची जी ऑर्डर असते ती खूप महत्त्वाची असते. त्याच्याशिवाय तुम्ही तुमचं जे काम आहे ते करू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये आता मी टाकते. अजून 2 साड्या आहेत ज्या त्या खूप छान आहेत. मी दोघींनी घेतलेत, स्वतःसाठी घेतले वापरण्यात तरी, कशाला वन पीस शिवण्यासाठी तरी, मुलींचं तरी काही ना काय असं विचार करून घेतलेली होती साडी. ही साडी आता पॅकेटमध्ये ठेवते. ही त्याच्यानंतर अजून एक पैठणीमध्ये गोल्डन कलर आहे. ॲक्च्युली ह्या 2 साड्या घेणार होतो, तिला नऊवारी शिवायची आहे म्हणून. पण 2 साड्या तिथं काय नव्हत्या. पण ही बॉर्डर खूप छान आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे म्हणून ही एक साडी घेतली. परकर पोलकं शिवायला किंवा फ्रॉक शिवायला कशालाही मला वापरण्यात येईल. ह्याचा पदरही खूप सुंदर आहे आणि विथ ब्लाऊज आहेत ह्या सगळ्या. पदर कसा आहे, हा असा पदर आहे. मी परत व्हिडिओमध्ये सविस्तर असं ओपन करून दाखवतो. कारण काय मी आत्ता हे काढले तर मला हे घरी करता येणार नाही. तर ही एक आहे. ही साडी आवाज येतो म्हणजे दोन्ही झोपले, जाग आली की त्यांना उठायला. ठीक आहे. दोघीची एक सेम दोघींनी घेतलाय, म्हणजे तिने घेतलाय. मलाही आवडली आहे. ह्या दोन्ही ऑर्डरसाठी घेतल्यात, ही आणि ही. तर ही अशीच ठेवून दुसऱ्या त्या दोघी घेतल्यात. आम्ही दोघी बहिणी सेम साड्या घेतल्या. त्याचं असं ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल ही साडी कशी आहे. एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते. सेम बनारसी शालू आहे आणि भरगच्च असं ह्याला जेल आहे. हे पहा. आणि माझ्या लक्षात नाही, माझ्याकडे सेम हा कलर सेम बॉर्डरची साडी. ते थोडंसं पॅटर्न वेगळं आहे आणि हे थोडंसं वेगळं आहे. आणि इतकं सुंदर ह्याचा गेटअप येतो. पदर ह्याचा खूप सुंदर आहे.
एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. अजून एक आहे ह्याच्यामध्ये ही वाली, तर ही मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पहा, आणि याचा ब्लाऊज असा आहे. बॉर्डर सारखे खूप सुंदर आहे. बघितल्या क्षणी ही साडी आवडली तर आम्ही लगेच चालेल आपण घेऊया, कारण ह्या अशा साड्या कधीतरीच आपल्याला वापरण्यात येतात आणि असं घेताना आपल्याला वाटता येणार नाही. बघितल्या छान, बघितल्याबरोबर साडी आवडली की ती साडी उचलायची. ती भले आपल्याकडे कलर आहे, पॅटर्न आहे, हे नाही हे करायचं. आणि बऱ्यापैकी ह्याच्या किमती कमी आहेत. ह्या कुठून आणल्यात आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, दीप कलेक्शनमधून पुण्याला घेतल्यात ह्या साड्या. खूप कमी किमतीमध्ये आहेत. तुम्ही नक्की आवर्जून तिथं भेट द्या, कारण साड्यांच्या किमती ज्या आहेत त्या मानाने होतात ना, ज्या दिसतात त्या मानाने साड्याच्या किमती खूप खूप कमी आहेत, रिजनेबल आहेत. तुम्हाला 2-3दा किंवा असं कोणाला देण्याघेण्यासाठी घ्यायची असेल साडी, किमतीपेक्षा खूप रिची दिसते. ही साडी बघायला गेले तर तुम्हाला आरामामध्ये ही साडी महागातली वाटते, पण किंमत खूप कमी आहे. आणि ह्या साडीची क्वालिटी चांगली आहे आणि कुठेही डिफेक्टिव्ह पीस नाही. कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि बरीचशी तिथं गर्दी होती. साड्या घेताना हेही लक्षात ठेवा, त्यानुसार तुम्ही साड्या घ्या. अगर पुण्यामध्ये असतील तुम्ही तर त्यांचं मी ॲड्रेस ते सगळं पूर्ण डिटेल खाली मेन्शन करतो आहे, तर तुम्ही नक्की भेट द्या. आम्ही जे काही साड्या घेतलो होतो ते तुम्हाला दाखवले. हे 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 6 साड्या घेतल्या. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्यामध्ये फक्त मी इथे भेटायला आले. ह्याच्या आधी 1-2 भेटले, एक ऑर्डर होती ती पूर्ण केली, बाकी कुठलं मार्केटिंग काही केलं नाही. खास मी तिला भेटायला आले होते आणि त्याचे सगळे त्या साड्या बिड्या घ्यायच्या होत्या त्यासाठी, आणि मुलांना ड्रेसअप ते त्यासाठी. बाकी कुठेही फिरलेली नाही, कोणालाही इथे मी माझे जे काही कामं होते ते काही मी ह्यावेळेस घेऊन आले नाही, फक्त ह्यावेळेस ह्यासाठीच आलेले. आणि उद्या मला निघायचं आहे. इथून कुठं जाणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर चालेल, चला साड्या कशा वाटल्या नक्की सांगा. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तिथे पुण्यामध्ये राहत असतील तर जे नंबर किंवा पत्ता दिले तिथं दीप कलेक्शनमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. नेहमी असतात, बरेचशी व्हरायटी, खूप चेंजेस असतात. एकावर एक फ्री साडी असते. क्वालिटी बिलिटी तुम्ही बघा, तुम्हाला आवडल्या आणि तुम्हाला तसे हवं असतील तर नक्की तुम्ही तिथं भेट दिल्यानंतर घेऊ शकता. तर साड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा. आणि अजून एक, तुम्हाला कमी किमतीमध्ये अशा रिच साड्या वापरायच्या असतील थोड्या ह्याच्यासाठी, तर हेही विचार करा. दरवेळेस आपण 25 आणि 30 हजाराच्या किंवा 10 हजाराच्या साड्या घेण्यापेक्षा कधीतरी अशाही साड्या घेऊ शकता ज्या खूप कमी वापरण्यात येत असतील. तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि साड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा. व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, असे काही साड्यांचे परकर पुलके फ्रॉक ते असतील तर त्याची ऑर्डर देताना हे सगळ्या गोष्टी चौकशी करून मग ऑर्डर द्या. चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.